नमस्कार. भक्तिप्रिय चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारी रोजी आली आहे. भोगी व मकर संक्रांतीनंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस संक्रांत करीदिन म्हणून साजरा करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की किंक्रांत म्हणजे काय, या दिवशी काय करतात. नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात आणि दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करीदिन असतो. या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करीत नाहीत असे सांगितले जाते. किंक्रांत कशी साजरी करतात, तर किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते. म्हणजेच पूर्वीच्या काळी घरं मातीची असल्यामुळे शेणात हात घालावेच लागायचे. तर किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते. केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते. तसेच दुपारी हळदी कुंकूही करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात आणि पूर्वीच्या बायका या प्रथा पाळायच्या देखील. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. करीदिनला काय करावे व काय करू नये हे पाहूया. चांगल्या कामाची तर सुरुवात करूच नये. लांबचा प्रवास टाळावा. देवीचा पूजा करून गोडधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरात वादविवाद टाळावे. मन शांत ठेवावे. शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे. कुलदैवताचे व देवाची पूजा तसेच नामस्मरण या दिवशी करावे. नामजप जितका होईल तितका जास्तीत जास्त करावा. किंक्रांतीची पौराणिक कथा काय, तर फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या ज्याच्यातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करीदिन म्हणूनही दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य टाळावे. याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.